नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आंबा गुणवत्ता केंद्राच्या एका बागेत आलेले आहोत। या बागेमध्ये मी आपल्याला पुनरुज्जीवनानंतरची झाडाचे महत्त्व काय किंवा पुनरुज्जीवनानंतर झाडाची अवस्था कशी असते याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। जर समजा तुम्ही माझ्या पाठीमागचं झाड बघितलं तर हे जे झाड आहे हे जवळजवळ 60 ते 70 वर्षाचं झाड हे आपण सर्वसाधारण 10 फुटावर कट केलेलं आहे आणि त्या 10 फुटावरनं त्याला फांद्यावरती फुटलेले आहेत। त्या फांद्यांची नंतर हळूहळू विरळणी करत करत आपण झाडाचा विस्तार वाढवलेला आहे। हे 2010 साली छाटलेलं झाड आपण पाहू शकताय की आज त्याचा विस्तार जो आहे हा जमिनीपासून सर्वसाधारणपणे 20 फुटापर्यंत मर्यादित आहे आणि एकंदरीत झाडाचा विस्तार पाहता तो त्याची ठेवलेली मर्यादा पाहता त्या झाडावर लागलेली फळं देखील आपण पाहू शकता। आपल्या हाताजवळ फार मोठ्या प्रमाणावर फळं लागलेली आहेत आणि त्या सगळ्या फळांना आपण बॅगिंग करू शकतोय। जिथे जिथे एकमेकाला फळ घासतंय अशा ठिकाणी आपण निश्चितपणे बॅगिंग करू शकतोय। तर ह्या झाडाची जो विस्तार आहे ह्याची आपण रेग्युलर छाटणी करत असल्यामुळे हाताजवळ फळं झालेली आहेत। या फळाची मॅच्युरिटी पाहून आपण फळ काढणी करू शकतोय। जर फळ पाहिलं जिथे बॅग केलेलं नाही अशा ठिकाणी देखील फळावर फार कमी प्रमाणामध्ये डाग आहेत, त्याच्यामुळे ह्यावर कुठल्याही प्रकारचा रोग किंवा कीड याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, कारण फवारण्या ज्या केलेल्या आहेत उंची मर्यादित असल्यामुळे विस्तार मर्यादित असल्यामुळे अतिशय उत्तम प्रकारे फवारण्या झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की विद्यापीठाने जे 1% पोटॅशियम नायट्रेटचं रेकमेंडेशन दिलेलं आहे त्या 1% पोटॅशियम नायट्रेटच्या 3 फवारण्या फळ वाटाणा एवढं असताना, फळ गोटीच्या साईजचं असताना आणि फळ अंडाकृती असताना या झाडावर झालेले आहेत। आज जर समजा तुम्ही हे एक झाड पाहिलं तर ह्याचप्रमाणे प्रयोगातलं आमच्या दुसरं झाड देखील आपण पाहू शकता की ज्या दुसऱ्या झाडावर देखील त्याचप्रमाणे फवारण्या झालेल्या आहेत। त्या झाडावरची देखील फळं आपण पाहू शकता, ती देखील त्याच प्रमाणात आहेत। दुसरी एक विद्यापीठाने दिलेली जी शिफारस आहे, फळ ज्या वेळेला 50% फ्लावरिंगला आलेलं असेल झाड त्यावेळेला कणी सेट झालेली असते बऱ्याचशा ठिकाणी, त्यावेळेला एन-एटका 10% आणि फॉलिक ॲसिड 0.2% ची एक फवारणी घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबरीने त्याच्या पुढची जी फवारणी आहे ही साधारण फळ जेव्हा वाटाण्या एवढ्या साईजचं जातं किंवा वाटाण्यापेक्षा जरा मोठ्या आकाराचं होतं त्यावेळेला घेणं आवश्यक आहे। त्यानंतर पुन्हा जेव्हा अंड्यापेक्षा म्हणजे गोटीपेक्षा मोठं आणि अंड्या एवढ्या आकाराचं होतं त्यावेळेला एकदा आणि 75 दिवसांनी फ्लावरिंग नंतर घेणं आवश्यक आहे। त्या फळाला देखील आपण म्हणजे ते झाड देखील आजच्या घडीला कसं आहे म्हणजे त्याच्यावर फ्लावरिंग होऊन आज जवळजवळ 70 दिवस ते 80 दिवस होऊन गेलेले आहेत। अशा कंडिशनला जर समजा तुम्ही बघितलं तर ते झाड कसं आहे अशी दोन्ही झाडं मी आज या व्हिडिओमधनं आपल्याला दाखवणार आहे। आपण पाहू शकता झाडावर कमीत कमी 700च्या आसपास फळं या झाडावर आहेत। झाड जर समजा एकाच वर्षामध्ये 700 फळं देत असेल तर याचा अर्थ 350ची कॅपॅसिटी असलेल्या झाडाने दुप्पट फळं दिलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये झाड एक्झॉस्ट होतं आणि ते 1 वर्ष 8 फळं धारणा करतं। अशा परिस्थितीत आपल्याला झाडाची छाटणी करणं, ज्या फांद्यांवर फळं लागलेली आहेत त्या फांद्यांची छाटणी करणं, तिकडनं नवीन फांद्या बाहेर काढणं, झाडाने जेवढी फळं दिली त्या तुलनेमध्ये त्याला खताच्या मात्रा देणं आणि नुसत्या खताच्या मात्रांवर निर्भर न राहता पुन्हा ज्या वेळेला झाडाला फ्लावरिंग होईल त्यावेळेपासून झाडाची काळजी घेऊन झाडाला नत्राचा, स्फुरदचा आणि पालासचा वेळोवेळी सप्लाय करत राहणं देखील गरजेचं आहे। अशा वेळी झाडाला पाण्याची गरज भासते, झाडाला पाण्याची गरज देखील आपण त्यावेळेला पुरवली पाहिजे। या सगळ्या गोष्टींची जर समजा आपण काळजी घेत असू तर झाड आपल्याला दरवर्षी उत्तम प्रकारे फळं देत राहतं। भाग मोकळा ठेवला तर झाडाच्या मध्यभागातनं आतमध्ये सूर्यप्रकाश येतो। आतमध्ये असलेल्या सगळ्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय सुंदर प्रकारे होते आणि त्यामुळे फळाच्या आतल्या बाजूला देखील फार मोठ्या प्रमाणावर फळधारणा होते। आता जे आपण झाड समोर पाहतो या झाडाला विद्यापीठाने जे छाटणीचं दुसरं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, जिथे 1/3 छाटणी करणं आवश्यक आहे, ती 1/3 छाटणीचा अवलंब केलेला आहे। झाडं खूप मोठ्या वयाची असल्यानंतर जर समजा खाली तोडली तर ती शॉक घेतात आणि त्याच्यातनं आपल्याला हवी तशी फळधारणा मिळत नाही। ती झाडं कधी कधी शॉक घेतल्याने मृतवत होतात। मग अशा वेळेला जर समजा आपण पाहिलं तर झाड हे 1/3 छाटणी करून हळूहळू पुनरुज्जीवित करावं लागतं। हा तो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण झाडाची उंची ही सर्वसाधारणपणे 45 फुटावरनं 30 फुटावर आणलेली आहे। आपल्या समोरचं जे झाड आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे 1/3 छाटणीचं, की त्याच्यानंतर झाडाला फार मोठ्या प्रमाणावर आपण वरती वाढू न देता त्याच्या खालच्या फांद्या वाढवलेल्या आहेत आणि या झाडावर
आपल्या परत एकदा आपण जर समजा नीटपणे मोजलीत तर कमीत कमी 500 ते 600 फळं आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाने आंब्याला फार मोठ्या प्रमाणावर फळं लागतात हे आपण या व्हिडिओतनं पाहिलं. आपण पाहू शकता माझे दोन्ही विद्यार्थी माझ्यासोबत काम करत आहेत. ह्या बागेमध्ये मी आपल्याला जे पॉलिनेशन करण्यासाठी अट्रॅक्टंटसाठी सापळे लावायला सांगितलेले त्याचा देखील आम्ही वापर केलेला आहे. त्याचबरोबरीने नेटका फॉलिक ॲसिडचा देखील वापर केलेला आहे. KNO3च्या स्प्रेचा देखील वापर केलेला आहे. बॅगिंगचा देखील वापर आपण चांगल्या प्रकारे केलेला आहे. आपल्याला निश्चितपणे हा व्हिडिओ आवडेल. आपण देखील विद्यापीठाचं हे तंत्रज्ञान आपल्या बागेमध्ये ह्यापुढे नियमितपणे वापराल अशी मला अपेक्षा आहे. आपल्याला जर ह्यातनं फायदा झाला तर आम्हाला निश्चितपणे कळवा. आमच्या या चॅनलला आपण लाईक करा, आमच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि ह्याबद्दलची माहिती आपण सगळ्यांकडे स्प्रेड करा. धन्यवाद.